बघा, पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणजे संसदीय लोकशाही ही एक इव्हॉल्विंग पद्धत आहे आणि या संदर्भातले पायंडे असतील, प्रथा परंपरा असतील, त्याच्या अनुसार पुढचे निर्णय घेतले जातात. आणि खऱ्या अर्थाने 10वी सूचीतल्या तरतुदी ज्या आहेत त्या सुरुवातीला आपण बघितल्या तर एवढ्या अपेक्षित होत्या तेवढ्या मजबूत दिसून आल्या नव्हत्या, म्हणून वेळोवेळी यात सुधार केला गेला. उदाहरणात्मक, यापूर्वी 1/3 सदस्यांनी जर पक्षातून बाहेर पडायचं ठरवलं तर 1/3 स्ट्रेंथला प्रोटेक्शन मिळत होतं, पण ते बदलून आता 2/3 करण्यात आलं आणि परत मर्जरची अट त्याच्यात टाकण्यात आली. तसंच अशा अनेक दुसऱ्या तरतुदी आहेत ज्याचा फेरविचार करून त्यात दुरुस्ती आणण्यात आली. आणि त्यामुळे गेल्या काही वर्षात ज्या प्रकारे डिफेक्शन संदर्भातल्या गतिविधी देशातल्या अनेक असेंब्लीज मध्ये दिसून आल्या, त्यानंतर पीठासीन अधिकारी ज्या वेळेला निर्णय घेतात त्यावेळेला या 10व्या सूचीत असणाऱ्या सुस्पष्टता काही तरतुदींमध्ये नसल्यामुळे सातत्याने पीठासीन अधिकाऱ्यांना निर्णय घेताना दुविधा मनस्थितीत जाऊन पण काम करायला लागत होतं. आणि त्यामुळे या सगळ्या 10th शेड्यूल वरती योग्यरित्या विचार करून ज्या अनसर्टनिटीज आहेत, त्या इनकन्क्लुसिव्ह ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्यावरती विचार करून योग्य रेकमेंडेशन पार्लमेंटला, लोकसभेला आणि लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटला देण्यासंदर्भात ही समिती गठीत केली गेली आहे. या विषयावरती पण आमची आज चर्चा झालेली आहे खरं तर. कारण तसा निर्णय घ्यायचा अधिकार डिस्क्वालिफिकेशन पिटिशन मध्ये हा पीठासीन अधिकाऱ्यांचा असतो, परंतु तो निर्णय ज्युडिशियल रिव्ह्यू त्यावरती निश्चितपणे असतो. आता ज्युडिशियल रिव्ह्यू कुठच्या स्टेजला घ्यावा, निर्णय घेण्याआधीच की निर्णय घेतल्या नंतर, या संदर्भात कुठचीही अशी लेखी तरतूद दिसून आलेली नाहीये. आणि त्याचप्रमाणे बऱ्याचशा वेळेला किती वेळात हा निर्णय घेण्यात यावा पीठासीन अधिकाऱ्यांनी याविषयी पण सुस्पष्टता 10व्या सूचीत नसल्यामुळे अनेक वेळा कोर्टानी ह्याच्यात हस्तक्षेप करत एक कालमर्यादा पीठासीन अधिकाऱ्यांना दिली आहे. पण ती कालमर्यादा योग्य आहे का, ते देणं योग्य आहे का, किंवा ती पुरेशी आहे का, याविषयी अनेक लोकांमध्ये किंवा अनेक स्थितींमध्ये वेगवेगळे विचार समोर आलेले आहेत. आणि म्हणून या कालमर्यादे संदर्भात पण सुस्पष्टता जर का 10व्या सूचीत येऊ शकली तर मला वाटतं ह्याचा फायदा येणाऱ्या काळात हा कायदा अधिक बळकट करण्यासाठी होऊ शकेल. त्या संदर्भातही समितीने विचार केलेला आहे आणि योग्य रेकमेंडेशन हे योग्य वेळेला देण्यात येतील. हे बघा, या समितीचं काम आहे योग्य ते रेकमेंडेशन देणं. त्यामुळे आम्ही दिलेल्या रेकमेंडेशनचा विचार होऊन बदल करायचा अधिकार शेवटी ह्या पार्लमेंटला आहे.
पार्लमेंट आणि शासन याच्यावरती विचार करू. सध्या या सगळ्या गोष्टींवरती आमचा विचार चालू आहे, आमचं डेलिबरेशन चालू आहे आणि त्यामुळे 6 महिन्यात हा रिपोर्ट टेबल होईल. तर त्यात तुम्हाला सगळी सुस्पष्टता प्राप्त होईल. त्या दृष्टीनेच ही समिती गठीत केली गेली आहे की जास्तीत जास्त वॉटर टाईट असे प्राविधान या 10व्या सूचीत असावेत. त्या दृष्टीने आपण ही समिती गठीत केली आहे. नाही, आम्ही काय कायदा बनवण्याचं काम करत नाही आहोत या समितीमध्ये. कायद्याचा अभ्यास करून आम्ही पीठासीन अधिकारी म्हणून आमचे जे अनुभव आहे त्याच्या आधारावरती योग्य त्या रेकमेंडेशन आम्ही पाठवत आहोत. त्याच्यावर विचार पार्लमेंट करेल, शासन करेल.